हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. प्रकाश आणि मीठ व्हा. तुमच्यामुळे इतरांची तहान भागायला हवी. तुमच्यामुळे इतरांच्या आयुष्यातला अंधार निघून जावा. काळजी करणं सोडा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात जे मिळवलं नसेल ते देव तुम्हाला 5 मिनिटांमध्ये देऊ शकेल. मी आज जे तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल मी इतकी उत्सुक आहे. आणि असं नाही की याआधी मी कधी तुम्हाला सांगितलं नाही, पण ती गोष्ट खूप महत्वाची आहे. आज मी त्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे आणि आता तुम्ही ते ऐकणार आहात. तर बघा, तुम्ही केवळ खुर्चीत बसून काहीतरी ऐकता म्हणजे असं नाही की तुम्हाला ते मिळेल ना. म्हणून प्रेषित पौल म्हणतो, मी तुम्हाला एखादी गोष्ट वारंवार सांगितल्याने मला कसलाच त्रास होणार नाही, कारण प्रामाणिक होण्यासाठी आपण एखादी गोष्ट वारंवार ऐकायलाच हवी. आणि कधी कधी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट 25 वेळा ऐकता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अच्छा, मी हे पहिल्यांदाच ऐकते बहुतेक. पण देवाने तुम्हाला आधी 24 वेळा सांगितलेलं असतं. आता मी बघते मत्तय अध्याय 24 वचन 4 आणि ही शेवटच्या काळातली चिन्ह आहेत. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच माहिती, आपण आता त्या काळात आहोत. आणि बघा, प्रत्येक पिढीला हेच वाटतं की, पण एक गोष्ट खरी आहे की आपली पिढी ही मागच्या सगळ्या पिढींपेक्षा पुढे आहे. आणि शेवटच्या काळाची चिन्ह काय आहे ते जाणून घेण्यास सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर मत्तय अध्याय 24 वाचलं आणि जगात काय घडतंय याकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल की आपण शेवटच्या काळाच्या खूप जवळ आहोत. एक गोष्ट आहे जिचा यात उल्लेख नाही, पण त्यामध्ये लिहिलंय की ही खूप मोठी फसवणूक असेल. आपल्याला माहिती आहे फसवणूक सैतानच करत असतो. आपण काल शिकलो फसवणूक म्हणजे खोटेपणावर विश्वास ठेवणं. जेव्हा आपण खोट्यावर विश्वास ठेवतो आपण फसतो. माझ्या आयुष्यातली बरीच वर्ष मला वाटायचं माझं आयुष्य दुय्यम आहे, कारण माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं म्हणूनच हे असं घडतंय. पण मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या विचारांनी माझं आणि माझ्या आयुष्याचंच नुकसान झालं. आणि जे मला मिळवायचं होतं, जे मिळवणं गरजेचं होतं, ते मला मिळालं नाही. आणि तो खोटेपणा होता, पण जोवर मी त्यावर विश्वास ठेवत होते तोवर ते माझ्यासाठी सत्य होतं. जेव्हा मला कळलं की देव माझ्यावर कृपा करू शकतो आणि तो केवळ कृपाच करत नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो भरपाई सुद्धा करत असतो. बायबल म्हणतं, तरुण असताना तुला लज्जित व्हावे लागले, पण आता तू ते विसरशील. बघा, जर तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतःच करत बसलात, बरोबर आहे ना, म्हणजे तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतःच करत बसलात तर देव त्यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला मदत नाही करणार. म्हणून तो आपल्याला क्षमा मागायला सांगतो आणि प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायला सांगतो आणि शत्रूंसाठी प्रार्थना करायला सांगतो. त्यांची योग्यता आहे म्हणून नाही, तुम्ही ते सहज करू शकता म्हणून नाही, त्यामुळे तो कार्य करू शकतो. बघा, जेव्हा देव कोणासाठी तरी कार्य करायला लागतो ना, सैतान आपल्या मार्गातून निघून जातो बरं का, कारण देव जिंकणारच असतो. पण बायबल म्हणतं की शेवटच्या दिवसात पृथ्वीवर इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होईल की देवाने ते दिवस कमी केले नाहीत. तर आता नीट ऐका, कोणतीही व्यक्ती पृथ्वीवर येणाऱ्या फसवणुकीसमोर टिकू शकणार नाही. आणि बघा, आपण जरा भानावर आलं पाहिजे, समजून घ्यायला हवं की आपण खूपच भयानक अशा काळात जगतोय सध्या. आणि म्हणूनच मला जगताना भीती बाळगायची गरज नाही, कारण मी देवाच्या सानिध्यात आहे. आणि मी सैतानाच्या सानिध्यात नाही, मी देवाच्या सानिध्यात आहे. मी देवाच्या सानिध्यात यासाठी आहे कारण देवासोबत कसं काम करायचं, त्याचबरोबर सैतानाला माझ्यावर आक्रमण करण्यापासून कसं रोखायचं. आणि एवढंच नाही तर तो जेव्हा चाल करून येईल तेव्हा त्याला जिंकण्यापासून कसं परावृत्त करायचं ते मला माहिती आहे, जर आपल्याला त्याचा सामना कसा करायचा माहित असेल तर
वचन 4 मध्ये असं लिहिलंय, त्या लोकांना जाणून घ्यायचं होतं युगाच्या समाप्तीचं चिन्ह काय. तर येशूने त्यांस उत्तर दिले की तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. तर तुम्हाला कधीच कोणी फसवू शकणार नाही असा समज करून घेऊ नका, कारण तुम्ही फसवले जाणार आहात. इथे कुणी इतकं आध्यात्मिक नाही की कुणीच तुम्हाला फसवू शकणार नाही. आणि म्हणून बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी असं लिहिलंय की पहा, प्रार्थना करा, पहा, सावध रहा, स्वतःची काळजी घ्या. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ दे म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्याच शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. प्रसूती कळा. आता हे सगळं मोठ्या प्रमाणात घडतंय, ज्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. पूर्वीपेक्षा या आपत्ती आता मोठ्या प्रमाणात येत आहेत. आणि मला वाटतं पूर्वी तर अशा गोष्टींची बातमीच आपल्याला कळायची नाही, अनेक लोकांपर्यंत मदतसुद्धा पोचायची नाही. पण आमच्या सेवा कार्याने गेल्या काही वर्षात 168 राष्ट्रीय आपत्ती काळात लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी ह्युस्टनमध्ये पूर आला होता आणि आता पुन्हा तिथे पूर आलेला आहे. 30 इंच पाऊस पडला. एअरपोर्ट बंद झालं होतं. जे लोक कॉन्फरन्ससाठी येत होते त्यांना फ्लाईट्स मिळाल्या नाहीत. आणि चक्रीवादळ आलेलं आहे, आग लागतीये. मला वाटतं गेल्याच वर्षी आम्ही कुठेतरी होतो आणि तिथे वणवा पेटला आणि अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले. आणि लोक असं म्हणत होते की हे काय चाललंय, आपला देव आहे तरी कुठे. आणि एक सांगू, एक अध्याय ज्यात असं म्हटलंय की जेवढं पाप वाढत जाईल, आता हे लक्षात आहे का, पृथ्वी व्याकुळ झालीये. देवाच्या मुलांच्या मुक्तीसाठी ती वाट बघते आहे. म्हणून मला वाटतं की पृथ्वी व्याकुळ झालेली आहे. मला वाटतं ती रडतीये. आज जगामध्ये असलेल्या अविश्वासणाऱ्यांमुळे आणि पापाचं ओझं वाढल्याने पृथ्वी आता फार काळ टिकून राहू शकणार नाही. आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, जरी मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून लाखो लोकांसमोर असते आणि सतत लोकांमध्ये वावरत असले तरीही मी एक विलग आयुष्य जगतीये. हे ऐकताना थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. जेव्हा मी सेवा कार्यातल्या लोकांशी बोलते, जे खरोखर बाहेर जातात, माझ्यापेक्षा जास्त गोष्टीत गुंतून असतात, मी प्रामाणिकपणे सांगते, मला असं वाटतं की मी माझं काम करतच राहायला हवं. आणि मी काय करावं अशी देवाची इच्छा आहे ते करावं. मी त्याने सांगितलेल्या मार्गावरून चालावं. आणि असं केल्याने मला फायदा होतोय, मी नाही बदलणार ते. कारण जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही अनेक गोष्टीत स्वतःला गुंतवून घेता, तेव्हा तुम्ही खूप 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 सक्षम असता. बरेच लोक सक्षम असतात. तेव्हा ज्या गोष्टींना काही अर्थ नसतो अशा गोष्टींमध्ये आपण सहज गुंतून जातो आणि महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. मग अगदी वाह्यात गोष्टीत आपण अडकतो. म्हणजे हे इतकं मूर्खपणाचं असतं. म्हणजे कुणीतरी मला आज असं म्हणालं की त्याने मला ऑनलाईन दाखवलं की लोकांचा एक समूह आहे जे खूपच सामर्थ्यवान ख्रिस्ती लोक आहेत, जे झाडांसमोर आपल्या पापांची कबुली देतात. आणि मला कळलं की काय, म्हणजे मला माहिती आहे की आता मी काय बोलणार याकडे त्यांचं लक्ष होतं, पण कुणीतरी कान उघडणी केलीच पाहिजे. देवाने झाडांची निर्मिती केली. झाडं तुमच्या पापांसाठी क्षमा नाही करू शकत. मला हे अतिशय हास्यास्पद वाटलं. म्हणजे असल्या गोष्टींवर कोण कसं काय विश्वास ठेवतो. म्हणून आपल्याला सत्याचेच उपदेश करायचे आहेत, सतत करायला पाहिजेत. आणि त्यात उगाचच खोटा गोडवा नसावा किंवा चांगुलपणा नसावा. जर तुम्हाला वाटत असेल मी कठोर आहे, तर हो मी आहे. तुम्ही येशूचा संदेश ऐकायला हवा. अहो सापांनो, सापांच्या पिल्लांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल. म्हणून पहा, मी तुम्हाकडे संदेश ते ज्ञानी व शास्त्री यांस पाठवितो. मला वाटतं कधी कधी मी देवाची प्रतिष्ठा सांभाळते आणि
एकदा मी आणि क्रिस्केन शॉपिंग करत होतो आणि आम्ही स्टोअरमध्ये गेलो आणि आम्ही काहीतरी पाहत होतो आणि आमच्या नावाचा उल्लेख केला गेला. ते म्हणाले, अगं तू काय करतेस इथे? मी म्हटलं, आम्ही सेवक आहोत आणि आम्ही इथे कॉन्फरन्स घेणार आहोत. तर ती म्हणाली, अच्छा मी सुद्धा आध्यात्मिक आहे. हे ऐकल्यावर माझ्या भुवया एकदम उंचावल्याच. म्हणजे तू आध्यात्मिक आहेस? ती असं नाही म्हणाली मी ख्रिस्ती आहे, ती म्हणाली मी आध्यात्मिक आहे. मग आम्ही अजून थोडा वेळ बोलत राहिलो आणि नंतर ती उगाच ती काहीतरी बडबडत राहिली आणि मला म्हणाली की अगं मला 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 माफ कर, मी खरं सांगते देव शाप सुद्धा देत असतो बरं का. तर बघा मी काय केलं, मी ठरवलं की मी देवाची प्रतिष्ठा राखणार आहे. मी काउंटरवर थोडीशी वाकले आणि म्हणाले की देव शाप देत नाही. आणि क्रिस केन मला म्हणाली, पण जे लोक शाप देतात ना त्यांच्यावरही देव प्रेम करतो. आणि देव नंतर मला म्हणाला, तू असे मासे स्वच्छ करू पाहत होतीस जे तू अजून पकडलेही नव्हतेस. तर बघा, ती सुवार्तिक आहे आणि मुलगी तारली जावी असं तिला वाटत होतं आणि मी शिक्षिका आहे म्हणून आध्यात्मिक परिपक्वतेसाठी मला तिला कठोरपणे खरं काय ते सांगायचं होतं. पण तिथे काही विचित्र गोष्टी घडत होत्या. देवाने दया दाखवावी. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करीतील. आणि हे इथे सुद्धा होतंय. या अमेरिकेमध्ये लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून या देशाची निर्मिती केली गेली आणि आज प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य आहे, पण ख्रिस्ती लोकांना नाही. आपल्याला आपल्या हक्कासाठी योग्य मार्गाने झगडावं लागेल, हिंसा करून नाही, योग्य मार्गाने, नाही तर आपल्याला अधिकारच उरणार नाही. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करीतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करीतील. आणि म्हणूनच मला आता खरंच खूप काळजी वाटते, कारण आज इतकी घृणा आहे, इतका द्वेष आहे, संघर्ष आहे, कलह आहे, टीका आहे, भांडणं आहेत, मत्सर आहे, कटुता आहे, संताप आहे. या सगळ्या गोष्टींमुळे चर्चमध्ये ताकदच उरली नाही. जिथे शांती आणि ऐक्य असतं तिथेच अभिषेक होत असतो. जर आपल्यावर देवाचा अभिषेक झाला नाही तर आपण काहीच मिळवलं नाही असं समजायला हवं. देवाचा अभिषेक ही मौल्यवान गोष्ट आहे. अभिषेक म्हणजे तुमच्या आयुष्यात असलेलं त्याचं सामर्थ्य आणि त्याचं अस्तित्व. आणि बायबल म्हणतं, जर तुम्ही अभिषिक्त झालात तर तुम्हाला कुणाच्याच शिकवणीची गरज पडणार नाही. म्हणजे माझ्यासारख्या शिक्षकांबद्दल मी बोलत नाहीये, मी शिक्षिका आहे, ही मला मिळालेली एक देणगी आहे. पण मला म्हणायचे की प्रत्येक वेळी कोणती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला इतरांच्या मार्गदर्शनाची गरज नाही, कारण तुमच्या आयुष्यातल्या देवाच्या अस्तित्वामुळे तुम्हाला कळेल की डावीकडे जायचे का उजवीकडे, किंवा हो म्हणायचंय की नाही. तुम्हाला देवाच्या अभिषेकाची गरज आहे, केवळ उपदेशासाठी नव्हे तर तुमच्या मुलांच्या संगोपनासाठी, कामावर जाण्यासाठी. तर मी आता स्पष्टपणे सांगणार आहे की तुम्ही इतरांचा द्वेष करत राहिला तर देवाचा अभिषेक तुमच्यावर होणार नाही. बघा, लोकांना क्षमा करणे याबद्दल तुम्ही ऐकलेला हा पहिला संदेश नाही. आणि आज मी केवळ याबद्दल बोलणार नाही, पण तुम्ही अजूनही लोकांचा द्वेष करत असाल तर मला वाटतं की तुम्ही हा संदेश सतत ऐकायला हवा, कारण तो संदेश तुम्ही आत्मसात नाही केला. आपण बऱ्याचदा म्हणतो, तुला माहित नाही त्याने काय केलं माझ्या बाबतीत. मला असं नाही म्हणायचं की तुम्हाला त्रास झालेला नाही. तुम्हाला त्रास झाला असेल, त्याबद्दल वाईटही वाटतंय मला, पण येशूने आपल्यासाठी त्याग केला, त्याने आपल्यासाठी मरण पत्करलं जेव्हा आपण त्याची पर्वाच केली नव्हती. आपणही बेफिकीर होतो, पण त्याने ते केलं आपल्यासाठी. मी काय बोलते ते तुम्हाला कळतच नाही असं नका बघू माझ्याकडे तुम्ही.
मी देवाला जितका त्रास दिलाय ना त्यापेक्षा जास्त त्रास तर मला आजवर कोणी दिलेला नाही. आणि तो मला नेहमी म्हणजे वारंवार 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 माफ करत असतो. आणि तो आपल्याला जे काही देतो ते आपण इतरांनाही द्यावं असं त्याला वाटतं. मला सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? कुणाकुणाचा माझ्यावर विश्वास आहे? आज जगात सगळ्यात मोठी समस्या ही आहे की सगळीकडे द्वेष पसरलेला आहे आणि राग पसरलाय. सगळं भयंकर असं घडतंय. हे खरंच खूप वाईट आहे. माणसांच्या रंगांमुळे एकमेकांचा द्वेष करतात. वेगवेगळ्या चर्चमध्ये जातात म्हणून एकमेकांचा द्वेष करतात. लोकांना बऱ्याचदा माहीतच नसतं ते का द्वेष करतात. म्हणजे लोक उगाचच द्वेष करतात. आणि मला वाटतं जगात जे घडतंय त्यामुळे लोक द्वेष करतात. त्यांना कळत नाही नेमकं काय करावं. आणि तुम्ही त्याचा विरोध करायला हवा. तुम्ही त्यापासून लांब राहायला हवं. तुम्ही ते दुरूनच पाहावं. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा तुम्ही पापाचे भागीदार होता आणि तुम्ही सैतानाच्या हातातलं खेळणं बनता. प्रत्येक वेळी. 2 करिंथ अध्याय 2 वचन 10-11, ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करीता त्याला त्याबाबत मीही क्षमा करीतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. मी इथे येण्यापूर्वी प्रार्थना केली की देवा, मी आज जे काही बोलणार आहे ते लोकांनी शांतपणे ऐकावं. मी जे बोलते ते तुम्ही ऐकावं. आणि माझी इच्छा आहे आजच्या उपदेशातून बोध घेऊन तुम्ही स्वतःच्या आयुष्यात बदल घडवा. मला वाटतं की ही कॉन्फरन्स संपल्यावर कोणीही कोणाचा द्वेष करू नये, रागावू नये. मला सांगा, या गोष्टीवर तुमची एवढीशी तरी श्रद्धा आहे का? सांगा मला. मला कृपया माफ करा, कारण मी इथे तुम्हाला गोडधोड घालायला बोलवलेलं नाही. आणि गोडधोड खायचंच असेल तर दुसरीकडे जा. इथे पौष्टिक आहारच घ्यायचा आहे आपल्याला, तो आवडो का न आवडो. चला आता मला आवडणारी गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करीतील. पुष्कळ खोटे संदेश ते उठतील व अनेकांस फसवतील. आता वचन 12 बघू. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. अनिती वाढल्याने पुष्कळांची प्रीती थंडावेल. शेवटचा काळ ओळखण्याची ही खूण आहे. अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीती कमी होत जाईल. आणि जरी ते जगभरात घडत असलेल्या या सगळ्या दुष्टाईमध्ये आणि जगभरातल्या समस्यांमध्ये सापडलं, आपण सगळेच द्वेष करतो. आणि एक सांगू का, आपण देवावर रागवतो पण आपल्याला काहीच कळत नाही. ब्ला 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 ब्ला. आणि मग आपल्याला एक गोष्ट करायची आहे. आपण ओळखायचंय हे सैतानाचं काम आहे, सैतानाचं काम आहे, सैतानाचं काम आहे, सैतानाचं काम आहे हे. आणि आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की आध्यात्मिक युद्धात प्रेमाला खरंच खूप महत्त्व असतं. लक्षपूर्वक ऐका. सैतानाला कसं हरवायचं याबद्दल आपण बोलतोय. मला सांगायचंय की सैतानाला हरवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे वाईटाला चांगल्याने जिंकणं, चांगलं कर्म करणं, लोकांवर प्रीती करणं, दान देणं, मदत करणं, सेवा करणं. मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून जाणून घेऊ पाहते की तुम्हाला हे कळलंय की कळत नाहीये. तुम्हाला हे समजतंय ना? तुम्हाला कुणीतरी सांगा ना, कळतंय आम्हाला म्हणून. सांगा बरं. खरं सांगू का? नाही म्हणजे मला खरं तर इथून उंच उडी मारून म्हणायचंय की आम्हाला बदल घडवायचा आहे. आणि आपण आपल्या पूर्वकल्पनांमधून बाहेर निघायचंय. आपण स्वतःला विसरून जाऊन म्हणायचंय
बायबल म्हणतं, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. तुम्ही असं म्हणाल, आता माझं काय होईल? पण मग मी तुम्हाला सांगते काय होईल ते. जर तुम्ही स्वतःला विसरलात, लोकांची सेवा करून देवाची सेवा केलीत, तर देव मागच्या दरवाजातून येईल आणि तो तुमची काळजी घेईल. तुम्ही स्वतःसाठी जितकं करू शकला असता त्यापेक्षा अधिक करेल तो. चला आता स्वतःला देवासमोर समर्पित करा आणि बघा की तुम्ही स्वतःची जितकी काळजी घेतली असती त्यापेक्षा जास्त काळजी तो घेतोय की नाही. खरंय, म्हणजे मी इतकं आयुष्य जगले, दीर्घायुष्य, आणि मला सांगायचंय की मी स्वार्थी आणि स्वकेंद्री होऊन जगले होते. विश्वासाबद्दल मला कळलं तेव्हा मी इतकी उत्सुक होते, कारण मला वाटायचं विश्वासाचा वापर करून मी मला पाहिजे ते मिळवू शकेन. आणि देव मला म्हणाला, मी तुला शिकवलंय श्रद्धा म्हणजे काय, आता त्या श्रद्धेचा वापर कशासाठी करायचा ते बघ. श्रद्धेचा वापर तुला हवं ते मिळवण्यासाठी नाही. कळतंय ना? तुम्हाला हवंय ते मिळवल्याने आनंद नाही मिळत, तर दान दिल्याने, सेवा केल्याने, लोकांना मदत केल्याने आनंद मिळत असतो. मी दुःखी होते, माझं सेवाकार्य मोठं झालं तर मला आनंद होईल, माझं सेवाकार्य मोठं झालं तरी मला आनंद झाला नाही, मी दुःखी होते, मी दुःख व्यक्त करायचे देवाला. मी म्हटलं, मी गेली 20 वर्ष चर्चची सेवा करतेय तरीही मी दुःखी का आहे? आणि मित्रांनो, तो म्हणाला कारण तू स्वार्थी आहेस. मला असं वाटतंय ना की आज इथे जे कोणी उपस्थित आहेत त्यांनी मी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा असायला हवं होतं. माझं काय होईल. पण आज क्रिसने मला एक मजेशीर गोष्ट सांगितली. जेव्हा मी बोलत होतो त्यावर ती म्हणाली, मला वाटतं प्रीती काय आहे लोकांना सांगायला पाहिजे. कारण आपल्याला आईस्क्रीम आवडतं, आपल्याला आपली मांजर आवडते, आपल्याला चित्रपट आवडतो, आपल्याला आपलं घर आवडतं, आपलं देवावर प्रेम असतं, आपलं लोकांवर प्रेम असतं. खरं तर आपण आईस्क्रीमवर प्रेम नाही करत. आपल्याला ते आवडतं, आपल्याला त्याची चव आवडते, पण आपण आईस्क्रीमवर प्रेम करत नाही. मला वाटतं प्रेम म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायची गरज आहे. खरं तर तुम्ही प्रेम पाहू शकता, तुम्ही प्रेमाचा अनुभव घेऊ शकता, तुम्हाला प्रेमाचा स्पर्श होऊ शकतो, इतरांनाही तो होऊ शकतो. प्रेमामुळे अनेकांचं जीवन बदलतं, तुमचं जीवन बदलतं, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांचंही जीवन बदलतं. तुम्ही ख्रिस्ती असाल तर देवाने तुमचा विचार आधीच केलाय, तुम्ही सगळेजण स्वर्गातच जाणार आहात. एक सांगू का, सगळ्या हेतूंसाठी आणि उद्दिष्टांसाठी तुमचा करार झालेला आहे. तुमचं नाव पुस्तकात आहे, तुमचा महाल बांधला जातोय. तुम्ही इथे एका विशिष्ट कारणासाठी आहात. तुम्ही फक्त स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी इथे नाही आहात, तर तुमच्या प्रकाशाने सगळं काही उजळण्यासाठी, त्यासाठीच आहात. प्रकाश आणि मीठ व्हा, तुमच्यामुळे इतरांची तहान भागावी, इतरांच्या आयुष्यातील अंधार निघून जावा. मग तुम्ही स्वतःची काळजी सोडा. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे मिळवलं नसेल ते देव तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये देईल. आणि तुम्ही इतके आनंदी व्हाल की आनंदाच्या भरात देहभान विसराल. बघा, सध्या आपण त्या शेवटच्या काळात जगतोय ज्याबद्दल येशूने बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यात असंही सांगितलेलं आहे की शेवटच्या काळात आपली प्रीती ही थंडावत जाणार आहे. यावर आपण मात करू शकतो ते कुणासाठी तरी काहीतरी चांगलं करत राहून. आपण जर प्रीतीत चाललो तर आपण खरा आनंद अनुभवू शकू. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.